करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही प्रत्येकाला दोघांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे तिथं. नाही, आंदोलन करणं हे ठीक आहे, आपला अधिकार आहे, पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसतं. सरकार यावर योग्य कारवाई करेल. कारण कुणाचाही परिवार असो, तो एका पीएचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही, सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचा कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे. खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपासून शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे, काय चूक झाली तपासली पाहिजे, ती तपासेल सरकार. पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे, या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, याची दखल आम्ही घेतली, अजितदादा आहेत, त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही. त्याच्याशिवाय आम्ही ऍडमिट करू शकत नाही. डिलिव्हरीची जी काही प्रोसेस आहे ती पुढे नेऊ शकत नाही असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे आणि ज्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले त्या डॉक्टरांकडून सातत्यानं असे प्रकार समोर येतात. काहींचे व्हॉट्सअप मेसेजेस देखील आमच्याकडे आले आहेत की याच डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं तुमचं मूल मरू शकतं, त्यामुळे तुम्ही पटापट पैसे भरावे. नाही, अशा लोकांना कोणी सोडणार नाही. आमचं सरकार, आमचं आरोग्य खात्यात जे आहे आणि माननीय मुख्यमंत्री आहे, अजितदादा आहे, आम्ही आहोत. या प्रकरणामध्ये आणि याच्यापूर्वीच्या जे काही प्रकरण झाले असतील त्या प्रकरणात आम्ही कठोर कारवाई करू आणि या प्रकरणात तर त्या ठिकाणी प्रचंड संताप आहे, प्रचंड जनतेमध्ये समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे आणि अशा बाबी आम्ही माफ करणार नाही. निश्चितपणे कडक कारवाई करू. एक रुपया फक्त भाडं जे आहे ते त्या ठिकाणी आकारण्यात येतं, मात्र गरीबांचं आणि तुम्ही स्वतः महसूलमंत्री आहात, तुम्हाला अधिकार पण आहे, तुम्ही कलेक्टरना या बाबतीत आदेश देऊन त्यांची जी भाडेवाढ आहे, कारण की आता ही मुजुरीपणा त्यांचा खूप वाढलेला आहे. म्हणजे हेच हॉस्पिटल नाहीये, पुण्यामध्ये असे अनेक हॉस्पिटल आहेत की त्यांची मुजुरी वाढली, शासनाकडनं जमिनी घ्यायच्या आणि लोकांना अशा पद्धतीनं आज जी घटना झाली. तुम्ही तातडीने निर्णय मी जिल्हाधिकाऱ्याशी बोललो आहे, याच्यामध्ये खूप गोष्टी करण्यासाठी आहे. त्या हॉस्पिटलला खूप फॅसिलिटी आम्ही दिल्या आहेत. आता क्रीडांगण, आता पुन्हा एक जागा आम्ही त्यांना दिलेली आहे पार्किंग करता. आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं झालो आहे, पण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आणि डॉक्टर अशा पद्धतीने मोगलशाही करतात, हे समाज मान्य करणार नाही, सरकार मान्य करणार नाही. अत्यंत कडक कारवाई होईल आणि जो डॉक्टर असेल, जे त्या ठिकाणी कर्मचारी असतील, त्यांना त्या ठिकाणी एखाद्या वेळी गुन्हे दाखल करायचे असतील तर गुन्हे दाखल होतील, पण कोणी त्याला सोडणार नाही एवढं मी आश्वस्त करतो. शेलार आणि वडेट्टीवारांची जी आहे ती भेट झालेली, नक्की काय चाललेलं आहे लोकांची? नाही, कुठल्याही भेटीमध्ये काही नसतं. आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की विरोधी पक्ष, सत्ता पक्ष एकत्र बसतात आणि महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्राच्या निर्माणापासून राहिलेली आहे, बाकी राज्यासारखं नाही आहे. माझ्यासोबत कितीतरी वडेट्टीवार मला भेटायला येतात, मी त्यांना भेटायला जातो. खरं तर या राज्यामध्ये अशीच संस्कृती असली पाहिजे.